Cannizzaro reaction. Okay, today we will discuss about the part of that is the Cannizzaro reaction now. काय आहे Cannizzaro reaction? Cannizzaro reaction च्या काही कंडिशन्स आहेत. फर्स्ट वन कंडिशन काय आहे तर ती रिॲक्शन फक्त आणि फक्त अशा ग्रुपवर होते की जो अल्डिहाइडच आहे. म्हणजे कुठल्या फंक्शन ग्रुपवर होणार आहे ही रिॲक्शन ओनली व्हेन देर इज अ प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड ॲज अ फंक्शनल ग्रुप. म्हणजे तुम्ही ॲसिटोन अल्कोहोल या कुठल्याच ग्रुपवरती रिॲक्शन करायला गेलात तर ती होणार नाही. सेकंड कंडिशन काय आहे याची अल्डिहाइड्स आहे पण अल्डिहाइड असा हवा की ज्याच्यावर अल्फा हायड्रोजन नसले पाहिजेत. मीन्स इट डज नॉट हॅव अल्फा हायड्रोजन ॲटम. इट डज नॉट हॅव व्हॉट अल्फा हायड्रोजन ॲटम. आता अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणजे काय येईल. सपोज जर मी इथे ग्रुप घेतला CH3 C double bond O. So this is called as what? Acetaldehyde. Now after carbon, first one carbon is called as a alpha carbon atom, while number of hydrogen is present on that alpha carbon is called as what? Alpha hydrogen atom. म्हणजे हे तीनही काय आहेत आपले अल्फा हायड्रोजन ॲटम्स आहेत. अशा कंपोनंटवर ही रिॲक्शन होणार नाही. म्हणजे इथे कंपल्सरी काय असलं पाहिजे इट डझंट हॅव अल्फा हायड्रोजन. अल्फा कार्बन चालेल पण अल्फा हायड्रोजन नको आपल्याला. ही सेकंड रिक्वायरमेंट आहे. थर्ड वन कंडिशन काय असणार आहे याची दॅट इज दिस रिॲक्शन इज ओनली हॅपन्स वेन देर इज अ प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग बेस. कुठले स्ट्रॉंग बेस हवेत तर एक तर तो हवा NaOH और इट मे बी वॉट दॅट इज अ KOH. एक तर NaOH असेल किंवा KOHच्या प्रेझेन्समध्ये ही नॉर्मली रिॲक्शन होते. बरं आता असे कुठले ग्रुप आहेत की ज्याच्यावर फक्त अल्फा हायड्रोजन ॲटम नसतील कार्बन असेल तरी चालेल. तर दोनच येतात फंक्शन ग्रुपमध्ये ह्या अल्डिहाइडच्या. विच वन first one that is a formaldehyde and second which one is that is a benzaldehyde. Formaldehyde is also called as what methanol because single carbon atom is present. Now suppose we take here formaldehyde. So this is a part of what here formaldehyde. Now when this formaldehyde which reacts with another formaldehyde by using suppose here strong base that is a NaOH. काय होतं रिॲक्शन बघा. फर्स्ट वन ब्रेकिंग ऑफ डबल बॉन्ड टू मेक हिअर सिंगल बॉन्ड. ऍक्च्युली दिस इज अ पार्ट ऑफ रिडक्शन रिॲक्शन. हा पार्ट कुठल्या रिॲक्शनचा येतो तर रिडक्शन रिॲक्शनचा येतो. रिडक्शन रिॲक्शन म्हणजे काय होतं ॲडिशन ऑफ हायड्रोजन आणि ऑक्सिडेशनचं मिनिंग काय असतं दॅट इज ऑक्सिडेशन ऑफ और ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. एकदम सिंपल पार्ट आहे. तर इथे हायड्रोजनची ॲडिशन करायची आहे तुम्हाला सिम्पली पाहायला गेलं तर काय होणार आहे इथे. सो दिस निगेटिव्हली चार्ज कारण इथे आपण हा शिफ्ट केलेला आहे. तर काय होणार आहे रिॲक्शनमध्ये फर्स्ट ऑफ ऑल इथे पण तोच पार्ट होणार आहे ॲक्च्युली क्लिअरली. तर सपोज मी हा हायड्रोजन घेतला अटॅक ऑफ दिस हायड्रोजन टुवर्ड्स ऑन दिस कार्बन ॲटम ना. ठीक आहे बिकॉज टू कम्प्लीट द व्हॅलन्सी ऑफ कार्बन. कार्बनची व्हॅलन्सी आपल्या नेहमी किती असते 4 असते. व्हाईल दिस वन हायड्रोजन इज ऑल्सो गोज टुवर्ड्स ऑन दॅट कार्बन ॲटम. का कारण की जर आपण इथे नाही हा इथेच राहील बघा. तर रिॲक्शनमध्ये काय होईल फर्स्ट वन हा हायड्रोजन ॲक्च्युली ह्या ऑक्सिजनवर जाणार आहे कारण की ऑक्सिजन निगेटिव्हली चार्ज प्रेझेंट होईल ना. मग रिॲक्शनमध्ये काय होईल HC हिअर H another which one is that part OH now because attack of hydrogen only towards on this oxygen now that hydrogen is said to be here proton. आता इथे काय असणार आहे हा हायड्रोजन इथे गेलेला आहे म्हणजे याच्यावर काय झालं रिडक्शन झालं. फॉर्माल्डिहाइडचं कन्व्हर्जन किंवा मिथॅनॉल म्हणतोय आपण रिॲक्शनला ह्या मिथॅनॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं तर मिथॅनॉलमध्ये झालं. AL असेल तर अल्डिहाइडचं सबस्टिट्यूट म्हणजे सफिक्स यूज केलेलं इथे. OL म्हणजे कशाचं सफिक्स यूज केला आपण तर अल्कोहोलचं यूज केलेले. आता रिमेनिंग पार्ट याच्यामधला जो ऑक्सिजन आहे हा पार्ट तो कशावर जातो तर या कार्बनवर जाईल. काय होईल बघा फॉर्मेशन ऑफ HC डबल बॉन्ड O. हिअर इज व्हॉट हायड्रोजन तर ऑफकोर्स इथला गेलेला आहे. रिमेनिंग पार्ट काय असणार आहे आपला ONA पार्ट. विच वन इज द पार्ट नाव हिअर ONA part now. Valency of carbon 1, 2, 3, 4 completed. Here is also completed now. Okay. So what is the name of this component? It's called as a sodium salt of formaldehyde now. Sodium salt of what? Formaldehyde. कारण याच्यामध्ये कंटेंट कशाचं आलेलं तर आपलं सोडियमचं आलेलं. ही फर्स्ट रिॲक्शन झाली. आता सेकंड रिॲक्शन कशावर होते तर सेकंड वन पार्ट दॅट इज अ बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइडवर पण सेम होणार आहे. बेन्झाल्डिहाइड म्हणजे काय असणार आहे बेन्झीन कंटेन्स अल्टरनेट डबल बॉन्ड हिअर विच कंटेन्स C डबल बॉन्ड O H now. ठीक आहे. सो दिस वन इज द फर्स्ट बेन्झाल्डिहाइड. नाउ वी टेक हिअर सेकंड बेन्झाल्डिहाइड HC डबल बॉन्ड OH now. दिस इज कॉल्ड ॲज अ बेन्झाल्डिहाइड. ओके. नाउ सपोज आता आपण दुसरा घेऊयात बेस. विच वन इज द अनदर बेस दॅट इज इथं NaOH घेतलं तर आपण इथे KOH घेऊ शकतो. सपोज वी टेक हिअर KOH नाव ॲज अ स्ट्रॉंग बेस KOH अँड हीट ऑल्सो नाव. सेम करा रिॲक्शन काहीच नाही चेंजेस करायचे. ब्रेकिंग ऑफ डबल बॉन्ड. Okay, when breaking of double bond attack of this hydrogen towards on that which one
carbon atom, while this hydrogen they are goes towards on this oxygen atom. Formation of component, which one is that? Benzene, which contains again alternate double bond. तुम्ही directly ring काढली तरी चालेल, doesn't matter here. C double bond gives single bond, that is a H, OH, and here is what? H. Okay. Now another part, which one is the remaining part? That is a benzene, which contains here C double bond O, and remaining part, which one is that? That is a OK. OK. What is the name of this compound? Is called as what? Potassium salt of benzaldehyde. While what is the name of this one part? Is called as what? Benzenol. What is the part of here now? It's called as what? Benzenol. Understand what is in the Cannizzaro reaction? See again, Cannizzaro reaction is only happens when there is a presence of aldehyde group, as well as when this does not have. बघा another condition काय? When this happen, when there is a presence of absence of only alpha hydrogen atom. Another requirement काय असलं पाहिजे? तर तिथे strong base हवाय, acid नकोय. Which one is a strong base? That is a KOH or NaOH ना. ठीक आहे. आता रिएक्शन मध्ये काय करायचं? एरोज मोस्ट इम्पॉर्टंट असतात केमिकल रिएक्शन्स मध्ये. इथे मी एरोज घेतलेले आहेत. फॉर्मल्डिहाइड यूज केला फर्स्ट वन. तर या फॉर्मल्डिहाइड मध्ये काय होतंय? तर फर्स्ट वन HC double bond OH. Another when another reacts with another same way formaldehyde. Now काय होणार आहे? फर्स्ट वन अटॅक ऑफ दिस हायड्रोजन टुवर्ड्स ऑन द कार्बन ॲटम, while attack of this hydrogen towards on the oxygen atom. Formation of group like this one. Okay, and that another now. ठीक आहे. इथे another कुठली रिएक्शन असणार आहे? दॅट इज अ बेन्झाल्डेहाइड. बेन्झाल्डेहाइड मध्ये पण काय होते? अटॅक ऑफ हायड्रोजन टुवर्ड्स ऑन दिस कार्बन ॲटम, ब्रेकिंग ऑफ डबल बॉन्ड टू मेक सिंगल बॉन्ड, निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन इज हियर नाउ. म्हणून हा प्रोटॉन कुठे जातोय? तर ऑक्सिजन वर जाते. फॉर्मेशन ऑफ ग्रुप, विच वन इज दॅट? H, C here, H, another H, here is what? C, OH now. ठीक आहे. And next one, that is sodium, potassium salt of what? Benzenol. Okay. So this is the part of what? Cannizzaro reaction. Understand?